नमस्कार. मी वंदना सलदेव वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. शुभमभवतु, सुप्रभात. आजचा सुविचार आहे. एका व्यक्तीने नशिबाला असा प्रश्न विचारला की हे नशिबा, तू मला इतकं दुःख, इतकं वेदना, इतकी यातना का दिलेलं आहेस? तेव्हा नशीबसुद्धा हसून उत्तर दिलं, हे बघ, मी प्रत्येक जीवाला जेव्हा जन्माला घातलेला आहे त्यावेळेस सुख त्याच्या ओंजळीत देऊनच जन्माला घातलेला आहे. परंतु तुम्हीच एकमेकाचं सुख, एकमेकाची प्रगती, एकमेकाची जी काही भरभराटी असेल किंवा एकमेकाची स्तुती असेल, एकमेकाची होणारी उन्नती असेल, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी दुसऱ्याच्या बघून तुम्ही दुःखी होता. दुःख मी दिलेलं नाही आहे, दुःख तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात ओढावून घेतलेलं आहे. असं जेव्हा नशीब व्यक्तीला सांगतो तेव्हा व्यक्तीचे डोळे खाडकन उघडतात. आणि खरंच आहे, तुम्ही पण बघा, विचार करा की आपण दुःखी कधी होतो. आता म्हणजे समोरच्याला एखादी गोष्ट मिळाली आहे तेव्हा आपण दुःखी होतो, किंवा समोरच्याचं गोष्टी किंवा समोरच्याला यश मिळत आहे तेव्हा आपण दुःखी होतो. समोरच्याची खूप भरभराटी चालली आहे तेव्हा आपण दुःखी होतो. आणि दुःखाचं मूळ कारण आहे तुलना. तर तुलना जर आपण समोरच्या व्यक्तीशी करत बसलो तर आपण आयुष्यभर दुःखीच राहणार आहे. आपल्याला कितीही उंजळीत सुख भेटलं, कितीही गोष्टी आपल्या मनासारख्या झाली तरी आपण दुःखीच राहणार आहे. म्हणून दुःख हे आपण स्वतः ओढावून घेतलेलं आहे. जर आपण स्वतःला सुखात बघायचं असेल तर आपण इतरांची तुलना आपल्या स्वतःशी कधीच करू नये. मग आपल्या आयुष्यातून दुःख हद्दपार होतं. धन्यवाद. शुभम भवतु, स्वयं भव.